नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे श्राप मोगराचा. लेखन अलका धनगर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. रामा तिसऱ्या प्रहरी सासरवाडीत पोचला. सासऱ्यानं बैलजोडी गोट्यात नेऊन बांधली. त्या काळी वाहनं जास्त प्रमाणात नसल्यामुळं लोक बैलगाडीचाच प्रवास करायचे. रामा लाजतच घराच्या दरवाजाकडे तिरप्या नजरेनं पाहत होता. त्याची नजर रखमाला शोधत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच तो सासूरवाडीत गेला होता. रखमा आखाड सणासाठी माहेरी आलेली होती. त्याच्या मेहुण्याने त्याला पाय धुण्याकरिता अंगणातल्या दगडावरच बादली भरून दिली. रामाची नजर मात्र रखमाला शोधत होती. तो पाय धुत असताना ती हळूच त्याच्या मागे शेला घेऊन उभी राहिली. मागे फिरताच रामा दचकला. रखमा गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, "इतका येळ असतंय होय? सासूरवाडीचा रस्ता सापडत नव्हता काय?" रामा हसला आणि म्हणाला, "बस की आता, किती फिरकी घेणार आहेस? तुझा चेहरा डोळ्यासमोर होता नव, मग रस्ता कसा विसरणार?" रखमा लाजून घरातच गेली. जेवणाची ताटं वाढली होती. सर्व नवीन जावयाची वाट बघत होते. जेवण आटपली. जेवता जेवताच रामानं सर्वांना सांगितलं की उद्या गावी लवकर निघायचं आहे. पाण्या पावसाचं दिवस आहेत. रस्ता बी जंगलाचा आहे. लवकर गाडी काढून द्या आम्हाला. रखमा हे सगळं ऐकत होती. माहेरी येऊन तिला बरेच दिवस झाले होते. नववधूला सासरी जाण्याची ओढ लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रामा उठून मेहुण्यासोबत शेताकडे गेला. रखमानं निघण्याची तयारी सुरू केली. आई स्वयंपाकाला लागली होती. तितक्यात आकाश ढगाळ झालेलं दिसलं. शेतावर जाऊन बराच वेळ झाला होता. आकाशातलं ढग पाहून रामाचा जीव लागेना. तो लगेच घरी परतला. घरी येऊन रखमाला निघण्यासाठी गडबड करू लागला. तितक्यात आणखी एक पावसाची सर जोरदार बरसून गेली. अर्ध्या एक तासानं ढग निवळले. आकाश स्वच्छ दिसू लागलं. तरी दुपारचे 2 वाजले असतील. दोघेही बैलगाडीत बसले. घरची सर्व मंडळी रखमाला वाटी लावण्यासाठी उभी होती. सर्वजण लवकर जा, लवकर निघा असं सांगत होते. गावातले अंतर 2.5-3 तासाचं होतं. रामाला वाटलं आपण अंधार पडण्याच्या आत घरी पोचलं पाहिजे. गाडीत बसल्यानंतर रखमाला मात्र करमत नव्हतं. तिचे डोळे पाणावले. गोरी पान दिसणारी रखमा रडल्यानं लाल बुंद झाली होती. हातात हिरवा चुडा आणि गुलाबी पातळात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं. जेवणाची शिदोरी, पाणी, कंदील सर्व बैलगाडीत टाकलं होतं. थोडं समोर आल्यानंतर रखमाचा आवाज खुलला व ती हळूहळू रामासोबत गप्पा मारू लागली. रामालाही थोडं बरं वाटलं. त्याची नजर मात्र आकाशाकडेच होती. आकाशात ढग दिसत होते आणि कोणत्याही परिस्थितीत अंधार पडण्याच्या आत जंगल पार करावं लागणार होतं. कारण जंगलाची भीतीदायक कहाणी होती. तो लहानपणापासून ऐकत आलेला होता. त्याचा विश्वास नव्हता, पण घरून निघताना त्याच्या आईनं त्याला बजावून सांगितलं होतं, नवीन जोडी आहे. अंधार पडण्याच्या आतच जंगल पार करा. जंगलाला श्राप आहे त्या मोगरा नटीचा. नवीन जोडी दिसली की ती आडवी येते म्हणतात. रामा जोरात गाडी हाकू लागला. रखमा म्हणाली, "एवढी काय गडबड आहे? उजेड आहे अजून. तुला सांगितलं नव्हं जंगलाचा रस्ता धोक्याचा आहे." रखमा म्हणाली, "भूताला घाबरता की काय? शहरात शाळा शिकला आहे म्हणा तुम्ही.
4:30ची वेळ झाली होती. आभाळात ढग गच्च दाटून आले होते, पण एक एक टपोरा थेंब पडत होता. वाराही जोर पकडू लागला. रामा तसा तसा जोरात गाडी पळवू लागला. पाऊस वाढला. एका झाडाखाली गाडी थांबवून त्यानं वरतून डोक्याला आधार हवा म्हणून बैलगाडीला मेन कपड्यानं बांधलं. रखमा ओली झाल्यामुळं थरथरू लागली. अर्ध्या 1 तासानं पाऊस कमी झाला. आभाळ मात्र गच्च भरलेलंच. आभाळामुळे सांज वेळेचाच भास होत होता. रामा मात्र आतून खूप घाबरलेला. चिखलामुळे, पावसामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झालेला होता. रामा बैलांना मारू लागला, पण चिखलामुळं त्यांना चालता येईना. कसं बसं जंगलापर्यंत पोचले. जंगलाला सुरुवात झाली. तोच पुन्हा पावसाची जोरदार सर आली. पुन्हा थांबावं लागलं. आता खरंच अंधार पडत होता. रामा घाबरत होता. रखमालाही जंगलाची गोष्ट आठवली. तिलाही भीती वाटू लागली. तरी रामाला वाटलं जंगलाचा रस्ता 1 तासाचाच आहे, आपण लवकर निघून जाऊ. पण तितक्यात खूप जोराचा पाऊस सुरू झाला. तरी रामा गाडी हाकलण्याचा प्रयत्न करत होता. तो रखमाला समजावू लागला, घाबरू नकोस, भूतभीत काय नसतं, आणि आपल्याला सोबत कंदील, मोठी काठी, घोंगडं सगळं सामान आहे, आणि आपण तर आत्ताच पोचणार बघ. तितक्यात जोराचा वारा सुटला. विजा चमकू लागल्या. पावसानंही जोर पकडला. रखमानं घाबरून रामाच्या कमरेला घट्ट मिठी मारली. त्याला काही सुचेना. वारा वेग धरू लागला होता. विजांचा वेग वाढला होता. ढगांचा गडगडाट सुरू झाला होता. जंगलाला सुरुवात होऊन 15 ते 20 मिनिटं झाली होती. रखमाला भीती वाटू नये म्हणून तो तिच्याशी हळूहळू गप्पा मारू लागला. पण ती काहीच बोलेना, फक्त हू हू करत होती. थोडं समोर आल्यावर पावसाचा वेग थोडा कमी झाला. रामानं कंदील पेटवून समोर ठेवला. कसं बसं समोरचं दिसत होतं, अंधुक अंधुक. हवा मात्र खूप जोराची सुटली होती. तेवढ्यात बैल जाग्यावरच उभी राहिली. समोर सरकेनातच. कंदील हालत असल्यामुळं समोरचं स्पष्ट दिसेना. इतक्यात जोराचा वारा आला. कंदील खाली पडला. बैल जाग्यावरच थांबली. हवा इतक्या जोराची होती, बैलगाडी आपोआपच समोर जाऊन झाडावर आदळली. रखमा आणि रामा दोघेही खाली पडले. रामा एकीकडे पडला आणि रखमा एकीकडे पडली. दोघेही एकमेकांना चिरकून चिरकून आवाज देत होती. कसं बसं गाडीत चढले. हवा थोडी कमी झाली. रामानं कंदील पेटवला आणि गाडी हाकलू लागला. थोडं समोर गेल्यानंतर पुन्हा जोराचा वारा सुटला. एक अकराळ विक्राळ आकृती समोर दिसत होती. ते बघून बैल आपोआप थांबली आणि रामा दचकला. बाईची आकृती होती ती. त्याला लगेच आईचे बोल आठवले. त्याने हळूच मांडी खाली ठेवल्याला सुरा उचलला. कोण कोण आहे तिकडं असा ओरडू लागला. तोच त्या आकृतीनं रामाला खाली ओढलं. रखमाला उचलून फेकलं. तिला काही करता येईना. खूप घाबरली होती ती. मदतीसाठी जवळपास कोणीही नव्हतं. लाल बुंद रक्ताळलेला चेहरा, केसांच्या लोंबलेल्या जटा, अशी होती ती आकृती. दोघांनाही काही सुचेना. रखमा देवाचा धावा करू लागली. रखमाला आठवलं, हीच ती मोगरा असेल का? हो, हीच ती मोगरा. आणि खरंच मोगरा रामाला उचलून आपटत होती आणि मारत होती. रखमाचा काही इलाज चालेना. इतक्यात पाऊस थांबला. आभाळ निवळलं आणि ती आकृती अचानक गायब झाली. रामा मात्र बेशुद्ध पडला होता. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला, जिवंत की मेला हेही समजायला पर्याय नव्हता. रखमानं त्याच परिस्थितीत त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. तिचा जोर कमी पडत होता. तरी देवाचं नाव घेऊन तिने रामाला ओढून बैलगाडीत टाकलं आणि बैलगाडी हाकलू लागली. गाव
जवळ येताच जोर जोरात ओरडू लागली, वाचवा, धावा, माझ्या धन्याला वाचवा. लोक तिच्याकडं पाहू लागले. अंगणात पोचताच तिचा आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी बाहेर आली. तिचा अवतार पाहून तिच्या सासूच्या सर्व घटना लक्षात आल्या. रडत रडत रखमानं सगळं सांगितलं. ताबडतोब वैद्यवाण्याला बोलवण्यात आलं. थोडा श्वास होता रामामध्ये. इलाज सुरू झाला. रामा 4थ्या दिवशी शुद्धीवर आला. नुसता बडबडत होता. कोणालाही ओळखत नव्हता. मोगराशी मात्र बोलायचा. मोगरा, जाऊ नकोस, जाऊ नकोस, मी तुला एकटीला जाऊ नाही देणार, मीही तुझ्यासोबत येतो. मध्येच जोरजोरात हसायचा, तर जोरजोरात रडायचा. अंथरुणावर उठून पळायचा. मला जाऊ द्या, ती माझी वाट बघत आहे, मला जाऊ द्या, असं म्हणायचा. रखमानं मोगराविषयी सासूला विचारलं. सासू म्हणाली, मोगरा तमाशामध्ये नर्तकी होती. पाटलांनी तिला ठेवून घेतली होती. जंगलाकडं त्याचं शेत होतं. त्या शेतात त्यानं तिला एक घर बांधून दिलं होतं. लग्न करतो या आशेवर तिच्या संगत राहायचा. एक दिवस लगीन करायला येतो म्हणून सांगितलं, पण तो गेलाच नाही. नोकराला पाठवलं. ती मात्र त्याची वाट बघत होती. सगळ्या नोकरांनी तिला उचलून जंगलात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि त्यातच तिचा जीव गेला. मरताना तिनं या गावाला श्राप दिला. या जंगलातून कोणत्याच नवीन जोडप्याला जिवंत जाऊ देणार नाही. आणि खरं बी झालं. याआधी अशा 3 घटना घडल्या आणि नवरे मुलगेच मरण पावले. तू घाबरू नकोस, रामा आता शुद्धीवर आला आहे. घटना घडून 12वा दिवस उजाडला होता. रामामध्ये सुधारणाही झाल्या होत्या, पण तो चुपचाप अंथरुणावर पडून असायचा. रखमाशी काहीही बोलत नव्हता. ती मात्र खूप रडायची. संध्याकाळ झाली. सर्वांची जेवणं आटोपली. रामाचा गोंधळ पुन्हा सुरू झाला. मला जाऊ द्या, मला सोडा, मला मोगराला भेटायचंय, मला मोगरा बोलवते. औषध देऊन त्याला कसं बसं झोपवलं. रखमाचा मात्र डोळा लागना. सकाळचं उठून ती रामाजवळ गेली. रामाचं शरीर पूर्ण थंड पडलेलं होतं. तिला कळलंच नाही. ती मात्र त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही मला गजरा आणणार होते ना, तुम्ही मला यात्रेत नेणार होते ना, आपण शेतात जाऊ, मी तुम्हाला घास भरविते, उठा उठा, असं शांत का. हे सर्व तिची सासू ऐकत होती. जवळ येऊन बघते तर काय, रामा सर्वांना सोडून गेला होता. आईच्या लक्षात आलं. आईनं जोराचा टाहू फोडला. जोर जोरात रडू लागली. रखमा मात्र त्याच्या उशाशी बसून त्याच्या केसात हात फिरवत होती. त्याच्या कपाळावर चुंबन घेत होती. त्याचा हात धरून त्याला गप्पा सांगत होती. बोला ना, बोला ना, बस एवढंच म्हणत होती.